भोंदू अशोक खरातच्या संदर्भात दररोज वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समोर येत आहे. अनेकांच्या आता चौकशा देखील सुरू झालेल्या आहे. मिरगाव येथील फार्म हाऊसचा कर्मचारी असेल किंवा वॉचमॅन किंवा मंदिराचा पुजारी यांची देखील चौकशी झाली आहे. पण मात्र एक दुसरं नाव जे आहे ते या गावामध्ये चर्चेला आलं होतं, ते म्हणजे रमेश हिंगे. हे देखील त्यांच्या जवळचे पी ए आहे आणि त्यांना देखील अनेक गोष्टी माहिती असल्याचं बोललं जात होतं. तर ते स्वतः आपल्यासोबत आहे. त्यांच्याकडूनच आपण हे सगळ्या गोष्टींचं उत्तर घेऊया. काय सांगा तुम्ही ह्या थोरातांचे पी ए असं म्हणून बोललं जात होतं, काय नेमकं सत्यता आहे? मी कॅप्टन खरातचा पी ए नाही सर्वात महत्त्वाचं. त्यानंतर मी कोणत्याही प्रकारे त्यांचे ट्रस्टी पण नाही आणि मॅनेजर पण नाही. मी एक शिक्षक आहे आणि दररोज सकाळी शाळेत जाणं आणि दुपारून घरी येणं आणि इतर वेळेस सुट्टीच्या दिवशी, याच्या आधी सुट्टीच्या दिवशी मी मंदिरावर जात असो स्वयंसेवक म्हणून. परंतु तिथं आलेले भाविक दर्शन घेणे, तिथं त्यांचे काय चहा पाणी वगैरे देत असतो स्वतः, किंवा एखाद्याला कोणाला तर जेवण वाटलं तर मी स्वतः जेवण पण त्यांना देत असतो आलेल्या भाविकांना. याच्या व्यतिरिक्त मी त्यांचा पी ए नाहीच, ट्रस्टी पण नाहीच आणि मॅनेजर पण नाही. पण मग पी ए अशी ओळख नेमकी कशी निर्माण झाली? माझ्या गावात काही हितचिंतक आहे, त्यांनीच पी ए घोषित केलं मला आणि माझा काही त्यांच्याशी पी ए असल्याचा संबंध नाही आणि ट्रस्टी पण नाही, विश्वस्त पण नाही. कोणत्याच ठिकाणी माझा त्यांच्याशी संबंध नाही. बाकी पण किती जवळीक होती तुमची आणि किती तुम्ही एकमेकाला जवळ होतात? नाही, दर रविवारीचं आमचे ते मंदिरात भेट होणे, म्हणजे दर रविवारी किंवा महिन्यातून 2 रविवारी किंवा एक 2 महिने पण येत नव्हते. सुट्टी दिवशी माझी त्यांची भेट व्हायची. पण काही कार्यक्रम असले किंवा काही इथे धार्मिक विधी असले तर बाबा तुम्हाला काही गोष्टी सांगत होते का? म्हणजे काही मदत घेत होते का तुमची? नाही, इथं धार्मिक कार्यक्रम म्हणजे श्रावण सोमवार आणि शिवरात्र, 5 श्रावण सोमवार, शिवरात्र, वर्धापन या कार्यक्रमामध्ये आम्ही असे माझ्यासारखे अनेक स्वयंसेवकी 200-400 स्वयंसेवकी माझ्यासारखे येणारे इथल्या आसपास. ते सर्व कार्यक्रम मला म्हणजे गर्दी, पुन्हा गाड्यांचं पार्किंग वगैरे हे सगळे स्वतः करून, म्हणजे आम्ही स्वतः करायची ती. त्यामुळे इतर गोष्टी सांगायची काही गरज पण नाही आली, आम्ही स्वतः त्या गोष्टी हँडल करायचो. पण इकडं आल्यानंतर ते तुम्हाला बोलून घ्यायचे वगैरे? नाही, रविवार सुट्टी असल्या तर कदाचित मी जात असो स्वतः स्वयंसेवक मंदिरात. ते येऊ न येऊ मी मंदिरात दर्शनासाठी किंवा ते बघण्यासाठी जात असतो तिथं. आता गावामध्ये असं बोललं की अनेक जमिनीचे व्यवहार वगैरे वगैरे किंवा काही संपत्ती किंवा असं तुमच्या पण नावावर आहे किंवा तुम्ही पण त्याच्यामध्ये भागीदार आहात असं चर्चा आहे. नाही, आर्थिकमध्ये जर 1 रुपयाचा माझा त्यांचा व्यवहार नाही, भागीदारी पण नाही. आता गावातील लोक कसे असतात, हितचिंतक असणारच ना, ते बोलणारच. ते बोलले म्हणजे माझं लगेच त्या आर्थिक व्यवहाराशी संबंध, असं काही ते लाईव्ह रेकॉर्ड बघितलं जातं ना. त्यामुळे आर्थिक व्यवहार तर कुठे 1 रुपयाच नाही आणि भागीदारी पण कशात नाही. पण अनेक मंत्री येत होते, मोठे मोठे अधिकारी होते, त्यांच्यासोबत तुमचे देखील फोटो आहेत, तर तुमचे देखील त्या सगळ्या फोटोमध्ये दिसत आहात तुम्ही. येस, माझा आय डी प्रूफ चांगला असल्यामुळे मी त्या फोटोमध्ये दिसतो लगेच. परंतु एक ग्रामीण भागामध्ये एक कुतूहलपणा, अधिकारी येणं, त्यांचे फोटो काढणं, मंत्र्याचे फोटो काढणं एक आवड म्हणून मी फोटो काढू. फोटो पुरताच मर्यादित होतो मी, फोटोच्या व्यतिरिक्त काही मर्यादित नाही. पण तुम्हाला काय असे सांगायचे का ते काही गोष्टी आणायला किंवा काही मदत तुमची घ्यायची का बाबा? नाही, बाकी शेवटी ते एवढे मोठे लोक, मी एकदम छोटा शिक्षक, त्यामुळे या गोष्टी कधी माझी असं संभाषण वगैरे काही झालं नाही. तर आता हे सगळ्या गोष्टी जशा उघडकीस येत आहेत सगळ्या, या संदर्भात तुम्हाला काही चाहूल लागली होती का? म्हणजे त्या काळामध्ये तुम्ही जेव्हा सोबत होता? नाही, ते अँगलने कधी बघितलंच नाही. आपण सुट्टीचे 1 दिवस आणि ते बी अधिकारी इतर गर्दी राहायची, त्यामुळे त्या अँगलने कधी बघितलंच नाही. ते काही वेगवेगळे म्हणजे धार्मिक काही क्रिया वगैरे करायचे का बाबा इकडे? नाही, मी फक्त इतर श्रावण सोमवार, अभिषेक वगैरे ह्या पूजा बघितली. बाकीच्या इतर पूजाचं मला काही ठाऊक पण नाही, माहीत पण नाही. मग ते काय हात वगैरे बघायचे किंवा काय असं? नाही, माझ्याला तर तसं हात बघणं वगैरे हे माझ्यात नजरेत आलेलं नाही, किंवा काय असेल त्यांचं कॅल्क्युलेशन ते त्यांना माहीत. पण आता हे सगळ्या ज्या गोष्टी आता महिलांचे अत्याचार असतील किंवा ज्या वेगवेगळ्या गोष्टी समोर येतात, तेव्हा तुमची काय भावना आता, कारण तुम्ही इतक्या जवळ होता त्यांच्या? नाही, माझ्यासारखे असे अनेक भाविक जवळ आहे, मी जवळ असं अनेक भाविक म्हणून. म्हणजे आता तुम्हाला काय वाटतं? पण आता एक गोष्टी झाल्या, यात थोडं सगळ्यात शॉकिंग गोष्ट आहे, म्हणजे वाटत पण नाही सगळ्या गोष्टी ऐकायला भेटतील आणि त्या गोष्टीचा निश्चित पण आहे. हे सगळं बघून वाईट वगैरे काय म्हणजे काय भावना काय? आता वाईट तर वाटणारच ना, या गोष्टीचं निश्चित असणार, वाईट वाटणारच. या फार्म हाऊसवर कोणी येत होते का बडे अधिकारी किंवा काय, म्हणजे काय? नाही, आता मी मंदिरावर सुट्टी दिवशी असायचो ना, इतर वेळेस कोण येतं काय येतं त्याबद्दल मला तर काही सांगता येणार नाही.
सोमवार ते शनिवारपर्यंत मी शाळेत असायचो 11 ते. ते कधी येत होते या साईड भागामध्ये? त्यांना शेवटी त्यांना रविवारी असेल किंवा महिन्यातून एखाद दिवशी यायचे, 2 महिन्यातून एखाद दिवशी यायचे किंवा कंटिन्यू 2 रविवारी राहायचे, त्यांच्या याच्यावर असायचे. मग आता ह्या सगळ्या प्रकरणात तुमचं चर्चा जी आहे ह्या गावामध्ये होत होती की तुम्ही पी आहे किंवा तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी माहिती आहे, मग यावरती तुमचं काय मत? नाही, आता मी सांगतो ना, ही चिंता म्हणून मी बी दुसऱ्याला गावात मी बी माझ्या एखादी चिंता त्याचं नाव मी जोडू शकतो त्यांच्याबरोबर ना. हे पण पी आहे हे म्हणण्यात योग्य नाही. मी पी ए पण नाही, ट्रस्टी पण नाही आणि कोणत्या प्रकारे इथं आर्थिक व्यवहारामध्ये माझा संबंध पण नाही. पण आता जर चौकशीसाठी तुम्हाला बोलवलं तर तुम्ही जाणार का? बिनधास्त, मला काय अडचण नाही, मी जाऊ शकतो चौकशीसाठी बोलायला, ते जाऊ शकतो. तर निश्चितच आपण बघतो की एक चर्चा सुरू होती की हे रमेश हिंगे जे आहे ते बाबांच्या जवळ आहे, त्यांचे पी ए आहे. मात्र ह्या सगळ्या गोष्टीचं त्यांनी खंडन केलेलं आहे. माझा कोणताही संबंध नाही, चौकशीला जरी बोलवलं तरी मी सामोरे जाईन, अशी प्रतिक्रिया जी आहे ती त्यांनी दिलेली आहे. कॅमेरामन अमित आडेसह कुणाल जायकर, TVN मराठी, मिरगाव, सिन्नर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.